स्वागत आहे तुमचं आमच्या YouTube चॅनलवरती। तर तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की एवढ्या दिवसानंतर आपण व्हिडिओ का बनवतो। तर असं जसं सगळ्यांनाच माहिती की आता गणेश उत्सव येतोय आणि बरेचसे कार्यक्रम येत आहेत जवळ आणि आमच्या घरी गणपती तर बसत नाही पण गौऱ्यांचं आगमन होतं प्रत्येक वर्षी। तर या वर्षी सुद्धा आगमन होणार आहे पण त्याच्या अगोदरच्या काही तयारी असतात ज्या आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतात तशाच आम्ही पण सुरुवात केलेली आहे। तर हा आमचा मेन एंट्रन्स आहे आणि मेन एंट्रन्सच्या बाजूला जी वॉल होती खूप दिवस झाले आम्ही प्लॅन करत होतो की नेम प्लेट लावायची होती तिथे आणि बरंच साईज चेंजेस करायचे होते पण ते जमतच नव्हते, टाइमच भेटत नव्हता। एक तर नितीनला टाइम नसायचा नाही तर मला वेळ भेटत नव्हता। तर आज आम्ही फायनली डिसाईड केलंय की त्या वॉलला एक मेकओव्हर द्यायचं आणि असं डिसाइडेड काही नाहीये प्लॅन की काय द्यायचं काय नाही, कन्सेप्ट क्लिअर नाहीये। फक्त हातामध्ये आता एक मास्किंग टेप आहे आणि सीझर घेतलेली आहे। तर बघूया आता फायनल रिझल्ट काय येतं, तुम्हाला तर दाखवेनच की काय येतोय आणि काय नाही। चला स्टे ट्यून। सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आपले सबस्क्राईब करा, व्हिडिओज लाईक करा आणि कमेंट सेक्शनमध्ये तुमचे मतं कळवा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय ते।
फायनली 1.5 तासाच्या आमच्या दोघांच्या मेहनतीच्या नंतर हा जो आउटकम आलेला आहे हे बघून आम्ही खूप खुश होतो. तर तुम्ही ते बघू शकता की एक व्यवस्थित असा ब्रिक्सच्या वॉलचा पॅटर्न रेडी झालेला आहे. ही तर फक्त सुरुवात आहे आणि जी नेक्स्ट स्टेप असणार आहे तुम्हाला ती सुद्धा मी सांगणार आहे याच पार्टमध्ये. आणि हा व्हिडिओ जो आहे 2 पार्टमध्ये डिवायडेड केलेला आहे, त्यामुळे फर्स्ट पार्ट बघण्यासोबत सेकंड पार्टसुद्धा नक्की बघा. माझी बॉल छोटी होती तरी यूज करा. तर या भांड्यामध्ये थोडंसं व्हाईट सिमेंट आणि ही वॉल पुट्टी आहे दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे. प्रमाण असं काही नाही आहे, फक्त व्हाईट सिमेंटचं जे प्रमाण आहे तुम्हाला जर पांढरं शुभ्र मिक्स पाहिजे असतील तर थोडंसं जास्त ठेवायचं आहे. आणि ह्या अशा ज्या गाठी आहेत त्या अगोदर हाताने फोडून घ्यायच्या. तर ह्याच्या जी कढी होती ती फोडून झालेली आहे आणि थोड्या प्रमाणात जे आहे पाणी आपण ॲड करून मिक्स करून घेऊया. एकदम पाणी टाकू नका, लगेच गाठी होती. हवं तेवढं टाकून फटाफट ही प्रोसेस झाली पाहिजे, बिकॉज लगेच ह्याचा तुम्ही बघू शकता लगेच दगड तयार होतं आणि जास्त पातळ पण ठेवायचं नाही आहे मिक्सचर. तर रेडी करून घेतलेल्या बॉल पुट्टीचं आणि व्हाईट सिमेंटचं आणि ते तुम्ही ग्लोव्स वापरा आणि ग्लोव्सच्या मदतीने जे आपण मिक्स केलं त्याच्यावरती असं टॅप 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 करून टेक्स्चर रेडी करायचं. कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी हवी आहे तशी तुम्ही ठेवू शकता. मला जास्त जाड नको होती. पूर्ण वॉल कंप्लीट करते आणि तुम्हाला भेटते नंतर. वॉल कंप्लीट करण्याच्या चक्करमध्ये तर मी खूप थकले होते, तर इथे मी बोलवलं आहे फायनली माझ्या सेकंड हेल्पिंग हँडला म्हणजेच नितीनला. तर नितीन आता बाकीचं सगळं टेक ओव्हर करेल इथून. वॉल आर्ट आमचा पूर्ण कंप्लीट झाला होता आणि हे जे आर्ट आहे ते केल्याच्या एक 10 ते 15 मिनिटानंतरच लगेच तुम्हाला ह्या ज्या मास्किंग टेप्स आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत. ते आर्ट जर जास्त सुकलं आणि कडक झालं तर ते खूप प्रॉब्लेमॅटिक होईल तुम्हाला टेप्स काढण्यामध्ये. तर हलक्या हाताने तुम्हाला टेप्स काढून घ्यायचे आहेत. आणि आता फायनल लुक तुम्हाला असं सहसा काय कळत नसेल बिकॉज व्हाईट ऑन व्हाईट आहे. नंतर फायनल लुकमध्ये तुम्हाला नक्कीच कळेल कसं दिसतंय ते. आणि बाकीची जी प्रोसेस आहे ती तुम्हाला पार्ट 2 मध्ये दिसेल. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि सेकंड पार्ट बघायला विसरू नका. थँक्यू.